तुम्हाला माहीत आहे का, पुण्यात एक अशी व्यक्ती होती जिने आयुष्यभर इलेक्ट्रिसिटीच वापरली नाही. होय, तर ही गोष्ट आहे प्रख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर हेमा साने यांची. आणि खऱ्या अर्थाने सस्टेनेबल आयुष्य तर त्यांनी जगून दाखवलंय. त्यांच्या घरी इलेक्ट्रिसिटी नव्हती, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन काहीच नव्हतं. त्या दिवसा सूर्यप्रकाश आणि रात्री कंदील वापरायच्या. आणि एकदम साध्या जीवनावर विश्वास ठेवत होत्या. गरज नसलेल्या वस्तू कधी घेत नव्हत्या आणि उरलेलं जीवन निसर्गाची मैत्री करण्यातच जगल्या. त्यांचं आयुष्य म्हणजे निसर्गाशी जुळलेली मैत्रीच असं समजा. दुर्दैवाने वयाच्या 85व्या वर्षी त्यांचं 20 दिवसांपूर्वीच निधन झालं. पण आजही त्यांचं आयुष्य आपल्याला प्रेरणा देतं की साधेपणातच खरी सस्टेनेबिलिटी आहे. म्हणजे बघा ना, आपण आज प्लास्टिकचा कचरा कमी करण्याचं बोलतोय, तर त्या गेले कित्येक दशकांपासून ते ऑलरेडी करत होत्या. आणि सस्टेनेबल या शब्दाचा अर्थ आपल्याला आत्ता कळायला लागलाय, पण ते ही लाईफस्टाईल तेव्हापासून फॉलो करत होत्या, जेव्हापासून ह्या लोकांना ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा माहीत नव्हता. आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासाठी बरंच काही आहे. कारण सस्टेनेबल आयुष्य जगणं म्हणजे मोठे मोठे त्याग करणं नाहीये, तर छोटे छोटे निर्णय घेणं आहे, जे की आपल्या निसर्गासोबत नातं घट्ट करतात. We call it as pearl. It is not a pearl. It is not a fruit. It is actually seed. And on that there is a third seed coat, orange in color. Just as the baller